निवडणूक सगळ्यांना लढणारा अधिकार आहे. अश्विनीताई बोंडेकर ह्या जरी आमदार साहेबांच्या मिसेस असल्या तरी त्या शिवसैनिक पहिल्या आहेत. ते 20 वर्षापासून शिवसेनेत काम करतायत. लोकांचं नमस्कार. महाराष्ट्र लाईव्ह न्यूज मध्ये आपले स्वागत आहे. भंडारा जिल्ह्यात राजकीय वातावरण आता तापू लागले आहे. जसे जसे उमेदवारी अर्ज दाखल करण्याची तारीख जवळ येत आहे, त्याप्रमाणे राजकीय वातावरणात वेगवेगळ्या चढाओढी सुरुवात झाली आहे. अनेक उमेदवार या पक्षातून त्या पक्षात जात आहेत. आपल्या उमेदवारीसाठी अथक प्रयत्न करत आहेत. त्यातच आता भंडाऱ्यात शिवसेना शिंदे पक्षाच्या वतीने मोठ्या उलाढाली आणि काही आजी माजी नगरसेवक नगराध्यक्ष यांनी सुद्धा शिवसेना शिंदे पक्षात प्रवेश केला आणि आज भंडाऱ्यात सर्वात मोठा पक्ष म्हणून आज शिवसेना शिंदे पक्ष समोर येत आहे. या पक्षाकडे आज लोकांच्या नजरा आहेत आणि लोकांच्या मोठ्या अपेक्षा सुद्धा वाढल्या आहेत. कारण भंडारा विधानसभेचे विद्यमान आमदार नरेंद्र भोंडेकर एक विकास पुरुष म्हणून त्यांची ओळख आज जिल्ह्यामध्ये निर्माण झाली आहे. यावेळी आपल्यासोबत भंडारा जिल्हा शिवसेना शिंदे पक्षाचे जिल्हाध्यक्ष अनिल भाऊ गायधाने आपल्यासोबत आहेत. आपण जाणून घेऊ येणाऱ्या निवडणुकीमध्ये त्यांची काय रणनीती असणार आणि काय विकासाच्या मुद्द्यांवर ते निवडणूक लढणार आहेत. दादा नमस्कार. आज भंडारा जिल्ह्यामध्ये जी शिवसेनेची ताकद वाढली आहे त्यानुसार आम्ही पवनी, भंडारा, सातपुरी आणि तुमचं ही निवडणूक स्वबळावर लढतोय. 2 ठिकाणी आमचे नगराध्यक्षाचे उमेदवार सुद्धा फायनल झाले. पवनीमध्ये प्रगती बावनकर आणि एक तुमसरमध्ये कल्याणीताई गुडे. 2 दिवसात भंडारा आणि सापोलीचाही निर्णय होईल. आज आमच्या जो असे इतके उमेदवार आलेत, मागणाऱ्यांची संख्या इतकी झाली की आज आम्हाला कुठे अडचण पण होता की कोणाला द्यायची तिकीट किंवा कोणाला द्यायची नाही. पण आम्ही सगळ्यांना समजून भंडाऱ्यात 35 तिकीट जे नगर परिषदेचे फायनल केले आहे, पवनीमध्ये पण फायनल केले आहे. तुमसरमध्ये जवळपास 3-4 ठिकाणी आम्हाला अडचण येत आहे. ते पण आज उद्या आमचं सगळं होऊन जाईल. साकोलीमध्ये पण आमचे पूर्ण उमेदवार झाले आहेत. आम्ही ही निवडणूक विकासाच्या मुद्द्यावर. दादा काय विकासाचे मुद्दे यामध्ये असणार आहेत? प्रामुख्याने कोणत्या मुद्द्यांवर आपण जनतेसमोर जाणार आहात? आज आपण बघितलं की भंडारा विधानसभा हे आमचे आमदार आहेत. याच्या पहिले आमदार झालेत, बरेच आमदार झालेत. पण यांनी एवढा मोठा निधी कुठेही आणला नाही. तिथे लोकांना कामं दिसत आहेत. जलपर्यटन असो, खामतलाव असो, सागर तलावाचं सौंदर्यीकरण असो, मिस्किल डॅमचं सौंदर्यीकरण असो, पवनीमध्ये एक मोठा प्रोजेक्ट संताजीचा स्मारक उभा करतोय. असे खूप काही आहेत विषय. शहरासाठी आम्ही खूप काही निधी आणून ठेवलाय, पण आता निवडणुका असल्यामुळे काही कामं थांबलेली. दादा काही विरोधक आरोप करतात की भंडाऱ्यातले रस्ते अतिशय खराब आहेत. रस्त्यांवरून चालणंही मुश्किल आहे. खड्डेमय रस्ते झाले आहेत आणि पिण्याच्या पाण्याची योग्य सोय नगर परिषदेकडून होत नाही. अजूनही लोकांना योग्य पाणी पुरवठा केला जात नाही. कसं बघता या सगळ्या समस्यांकडे? याच्यासाठी पाणी पुरवठ्याचा विषय जबाबदार ही भाजप आहे. 5 वर्ष त्यांची सत्ता होती. त्या काळातच ही योजना चालू झाली. काम 2 वर्षात पूर्ण व्हायला पाहिजे होतं. आज 8 वर्ष होत आहे, 9 वर्ष होत आहेत, ही कामं झाली नाही. त्याच्यामुळं ती अडचण होत आहे. राहिला विषय रस्त्यांचा फुटलेला, तर सिवरेज आल्यामुळं कुठेही काम करताना कुठे ना कुठे त्रास होतो. एखादा आपण घराचं बांधकाम करतो, तो फाउंडेशन पासून त्रास होतो किंवा आजूबाजूच्या लोकांनाही त्रास होतो. हा रेती ठेवतोय, गिट्टी ठेवतोय, आजूबाजू हे तर त्रास होत असतील. पण ते त्रास येणाऱ्या 6 महिन्यात दूर होणार आहे. तुम्ही सिव्हिलचे काम झाल्यावर जे काही रस्ते आहेत, ते सगळे 207 कोटीचे भंडारा शहराचे रस्ते मंजूर झाले आहेत. दादा मोठ्या प्रमाणावर विकासात्मक कामं झाले. लोकांच्या खूप अपेक्षा आता शिवसेना शिंदे पक्षाकडून वाढल्या. भंडारा नगर परिषदेमध्ये विद्यमान आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्या पत्नी डॉक्टर अश्विनीताई भोंडेकर ह्या निवडणूक लढणार असण्याच्या चर्चा आहेत. मोठ्या प्रमाणावर चर्चा आहेत आणि तशी तयारी देखील दिसते. काय पाहता यावेळी आपण जनरलच्या सीटवर महिलांना आपण एसटी का महिलांना प्राधान्य? बघा, निवडणूक सगळ्यांना लढणारा अधिकार आहे. अश्विनीताई बोंडेकर ह्या जरी आमदार साहेबांच्या मिसेस असल्या तरी त्या शिवसैनिक पहिल्या आहेत. ते 20 वर्षापासून शिवसेनेत काम करतायत. लोकांचं म्हणणं आहे की ती आमदाराची मिसेस आहे. आमदाराची मिसेस जर बाजूला सोडलं तर ती शिवसेनेची पहिली आहे. 20 वर्षापासून त्यांनी विधानसभेत घरोघरी जाऊन, भंडारा शहरात घरोघरी जाऊन सगळ्यांशी भेटीगाठी घेऊन हे कामं केली आहेत. सुखदुःखात त्यांना साथ देतात. महिला म्हणून आज आमच्या इथे उमेदवार जरी असल्या आहेत, पण सगळ्यांच्या सहमतीनं आम्ही एक निर्णय घेतला की अश्विनीताई बोंडेकर ह्या सर्वश्रेष्ठ राहतील शिवसेनेचे उमेदवार म्हणून पक्ष म्हणून आम्ही तो निर्णय घेतला.
अत्यंत सूचक असं विधानदादांनी केलेलं आहे आणि अत्यंत राजकीय दृष्टिकोनातून ही निवडणूक कशी शिवसेनेला जिंकता येईल त्यासाठी पक्षाच्या वतीने चांगले काम देखील केले जात आहेत. मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ते देखील शिवसेना शिंदे पक्षात जुळत आहेत. आज आपल्या या महाराष्ट्र लाईव्ह न्यूज चॅनलला अनिल भाऊ गायधने यांनी ही खास मुलाखत दिली. त्यांचे आम्ही आभारी आहोत. धन्यवाद. बनवा व्हिडिओ, पाठवा व्हिडिओ. आम्ही तुमच्या न्याय व हक्कासाठी लढा देऊ. ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज. आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा आणि हो, बेल आयकॉन दबायला विसरू नका. जय महाराष्ट्र.